घरामध्ये काम करताना किंवा स्वयंपाक करताना आपल्याला अनेक अशा छोट्या छोट्या टिप्सची गरज पडते, जेणेकरून आपलं काम झटपट आणि सोयीस्कर होईल. अशाच काही टिप्स बघूयात. नवीन भांड्यांवरचं स्टिकर काढणं हे म्हणजे सगळ्यात कठीण काम. ते काढण्यासाठी भांड्याला स्टिकर असलेल्या जागेच्या मागच्या बाजूनं गरम करावं. ते स्टिकर हळूहळू निघू लागेल आणि त्याच वेळी ते खेचून काढावं. फ्रीजमधून शरीरासाठी घातक असणारा कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. फ्रीजमध्ये 4 ते 5 कोळशाचे तुकडे ठेवल्याने कोळसा हा गॅस शोषून घेतो. ओला नारळ फोडण्यासाठी तो गॅसवर धरून सगळ्या बाजूंनी गरम करावा. त्यानंतर लगेच त्यावरती थंड पाणी घालावं. याने नारळ लगेच फुटतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गरमागरम भजी खायला खूप आवडतात, पण भजीमध्ये तेल खूप प्रमाणात असल्याने आपण ते बऱ्याचदा टाळतो. त्यासाठी भजीच्या पिठामध्ये थोडा लिंबू रस टाकल्याने भजी तेल कमी शोषून घेतं. पुऱ्या तयार करताना पुरीच्या पिठामध्ये 1 चमचा साखर घालावी. त्यामुळे पुऱ्या मऊ होतील. त्याच सोबत पुऱ्या केल्यानंतर थोडा वेळ थंड कराव्यात आणि मग हलक्या हाताने थोड्या दाबून डब्यात भराव्यात. त्यामुळे पुऱ्या तुटत नाहीत. साबुदाण्याचे वडे करताना फुटण्याची अनेकदा भीती असते. याचं मुख्य कारण म्हणजे साबुदाणे नीट भिजवून घेतलेले नसतात. जर तुम्ही साबुदाणे व्यवस्थित भिजवले तर वडे फुटण्याची भीती कमी असते. पावभाजी हा पदार्थ आपल्यापैकी सगळ्यांच्याच आवडीचा आणि तीच पावभाजी घरच्या घरी जर तुम्हाला स्वादिष्ट करायची असेल तर भाजीला फोडणी देताना त्यात थोडासा लिंबू रस घालावा. पुरणपोळी तयार करताना 4 ते 5 काजू आणि बदाम वाटून घातल्यास पुरणपोळीला वेगळी आणि मस्त चव येते. पुदिन्याची 3 ते 4 पानं आणि लिंबू रस पालकाच्या भाजीत घातल्यास ती अजून चविष्ट होते. अनेकदा डाळिंबाचे दाणे सोलून फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला वेगळा वास येतो. तो वास डाळिंबाच्या दाण्यांना न येण्यासाठी त्या दाण्यांमध्ये थोडं लिंबू पिळावं. कांदा कापताना डोळ्यातून येणारं पाणी ही खूप मोठी समस्या. ते येऊ नये यासाठी कांदे 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवावेत आणि मग कापावेत. बटाटे उकडताना त्यात थोडं मीठ घालावं. त्यामुळे बटाटे चविष्ट होतात. उकडलेले बटाटे किसायचे असल्यास किसणीला थोडं तेल लावावं. यामुळे बटाटे पटकन किसले जातील. त्याच सोबत किसणी धुतानाही जास्ती त्रास होणार नाही. इडली किंवा ढोकळा घरच्या घरी तयार करताना त्या मिश्रणामध्ये थोडंसं दूध घालावं आणि मग ते मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावं. त्यामुळे इडली आणि ढोकळा दोन्हीही एकदम मऊ होईल. बऱ्याच वेळेला आपल्यातल्या बऱ्याच जणांना कुरकुरीत डोसा खायला खूप आवडतो. त्यामुळे डोस्याचं मिश्रण फेटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावं आणि त्यानंतर डोसा लगेच बनवावा. त्यामुळे डोसा एकदम कुरकुरीत होतो. पण डोशाच्या पिठामध्ये जर तुम्ही आधीपासूनच मीठ घालून ठेवलं तर ते कुरकुरीत होत नाहीत. त्यामुळे या सगळ्या टिप्स वापरून नक्कीच स्वयंपाकघरातलं तुमचं काम सोपं होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.